उशीर होईल पण मी येणार म्हणजे येणार, बरोबर आहे का नाही? येणार म्हणजे येणार. तसं नाही नाही म्हटलं की पुन्हा दुसरी इच्छा राहत नाही. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई. बस तुझी जी सेवा आमच्या जीवनात आहे ती आणखी दृढ व्हावी. नामस्मरण घडो. कोणती सेवा? नामस्मरणाची. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते शांत, संत आणि श्रीमंत अशी उपाधी त्यांना लागलेली आहे. आबा, काही माणसं शांत असतात पण संत नसतात, काही शांत असतात संत असतात पण श्रीमंत नसतात. गुरुजी, काही संतही नसतात, शांतही नसतात आणि श्रीमंतही नसतात, आणि काही संतही असतात, शांतही असतात आणि श्रीमंत सुद्धा असतात. एकमेकाच्या विरोधात हे लावून घ्या. एकमेव उपाधी शांत, संत, श्रीमंत फक्त एकनाथ महाराजांना आहे. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे. वैराग्य म्हटलं की बोला बोला सगळ्यांना पाठ आहे. असं फ्रेश बसा. बघा ते आता ते लांबचे महाराज आले नाही, आपला जिल्हा आपली बातमी आता आहे का नाही, त्याच्यामुळे मोकळं बसा आहे का नाही. शांती म्हणलं, लक्ष द्या माझ्याकडे, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबार आहे. वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे. प्रेममूर्ती म्हणलं की आपल्या जिल्ह्यात ज्यांचा जन्म झाला ते संत नामदेव महाराज. प्रेममूर्ती म्हणलं की नामदेवराय. छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज. धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज, बरोबर आहे ना. धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज. तसं शांत, संत आणि श्रीमंत म्हटलं की एकनाथ महाराज. शांतही आहेत गुरुजी. काही माणसं शांत असतात, काही माणसं, लक्ष द्या माझ्याकडे, एवढे शांत असतात भरत बुवा, बायकोच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत. ते शांत आहेत पण त्याला संत म्हणता येईल का? नाही, त्याला बायकोचा बैल म्हणतात आपल्या मराठवाडी भाषेत, बरोबर आहे ना. अहो, ते बायकोचा बैल झाला म्हणतात. ते काय त्याची हिंमत आहे का पुढे बोलायची? मग एवढी शांती कामाची एकाची बैल होण्याला भाग पाडेल? माझं बोलणं लक्षात येते तुमच्या? बैल होण्याला भाग पाडेल एवढी शांती माणसाच्या कामाची नाही, बरोबर आहे ना. हे शांत आहे कदाचित पण यांना संत म्हणता येणार नाही. काही माणसं संत असतात पण शांत नसतात. मी उदाहरण सांगेल. आपल्याच परिसरात बालानंद महाराज, बालानंद महाराजांना जे जे भेटले ना त्यांना माहीत असेल स्वभाव कसा आहे बालानंद महाराजांचा. तडक फडक स्वभाव आहे, बरोबर आहे ना. कदाचित संत असू शकतील पण ते शांत नाहीत ना. कधी कुणाला काय बोलतील त्याचा मेळ नाही. तुम्हाला खरंच जर पाहायचं असेल तर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जा आणि नागा साधूचा आखाडा पहा. तुम्ही नागा साधूच्या आखाड्यात जर गेले तर कदाचित ते संत असतील पण ते शांत नसतात ना. त्यांच्याजवळ चिमटा असतो, बरोबर आहे ना. SP सुद्धा त्यांच्या त्या आखाड्यात जायला घाबरतात. नागा साधूच्या पुढं कोणी जात नाही. म्हणून एका नागा साधूची मुलाखत खूप व्हायरल झाली आता काही दिवस की 2025 पुरा पाणी में पै जाएगा बोले, है का नाही. एक साधू की वाणी आहे, एक नागा साधू की वाणी आहे. आणि हे कुंभमेळ्यात सांगितलं होतं बरं का त्यांनी, कुंभमेळ्यात सांगितलं होतं. लक्षात ठेवा. कदाचित ते संत असतील पण ते शांत नाही ना, ते शांत नाही. लक्ष देऊन ऐका. संत, शांत आणि श्रीमंत. आता संतही आहे आणि शांत आहे पण श्रीमंत नाही. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळूनच येत नाही महाराज, लक्षात ठेवा बरं का. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही बरं का. मी सांगेल तुम्हाला, आजही आणि आपण शिकत होतो तेव्हाही मोटरसायकल होती गेली, आता पुन्हा आलं की सांगतो मी. असं धुकमुक करू नका. विठाला श्रीमंती आणि संप्रदाय गुरुजी हे समीकरण जाऊ द्या काय नाही घालू नंतर. बस बस निवांत बस. काय ते किट नारळ देताना घालू एवढं काय, त्याच्यात आपला घरचा कार्यक्रम एवढं काय नाही. लक्ष द्या माझ्याकडे. बघा महाराज म्हणले शांत, संत आणि श्रीमंत. श्रीमंती आणि संप्रदाय गणेशराव हे समीकरण जुळून येत नाही बरं का. श्रीमंती संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही. तुम्ही बघा आम्ही शिकत होतो तेव्हाही आणि आजही आळंदीमध्ये जास्तीत जास्त जर मुलं कुणाचे असतील तर गोरगरिबांचे आहेत. गोरगरिबांचे आहेत. गोरगरिबांचे मुलं आळंदीत शिकायला आहेत. माझ्या घरी जमीन 2 एकर आता वाढवली. आपलं ते हे लक्ष द्या.
थोडी आपली लय नाही बरं का, नाहीत म्हणते किती हे कट करा एवढं बरं. लक्ष द्या. माझ्या घरी मी आळंदीला गेलो 2 एकर जमीन. तुमच्या घरी महाराज? हा 1.5 एकर. बोला, अजिबात लाजू नका. मला माझं संभाजी महाराज किती एकर जमीन? अर्धा. गुरुजी 1.5. तुमची? 2 भाऊ का एकटे? तुम्ही गुरुजी? तिघ आहे 1.5. मग अर्धी सांगा ना तुम्ही. असं त्याच्यावर हक्क काय गाजवायले इथं लगेच 1.5 एकर म्हणायला लागले. उगा माणूस बोलत नाही तर काही बी आहे का नाही. ऐका आता मी फार सुंदर सांगेन तुम्हाला. माझं घ्या ना. 2 एकर, 1.5 एकर, अर्धा एकर, तिघ आहेत 1.5 एकर, आमच्या 2 भावात 2 एकर, हे 1.5 2 किती? अर्धाच एकर. इथं घ्या. चला बोला. काय श्रीमंतीन संप्रदाय हे जुळू नये? अजिबात नाही. मला ज्याच्या घरी 100 एकर जमीन आहे आबा, त्याचं पोरग आळंदीला तेव्हाही नव्हतं आणि आजही नाहीये. ज्याच्या बापाला 2 लाख रुपये पगार आहे, त्याचं पोरग आळंदीला टाकायची त्याला इच्छा होणार नाही. तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. असेल एखादं तर अपवाद. श्रीमंती आणि संप्रदाय हे समीकरण जुळून येत नाही महाराज. पण एकनाथ महाराजांच्या घरची श्रीमंती एवढी होती. भरत महाराज कीर्तन ऐकायला आलेल्या लोकाला एकनाथ महाराज कीर्तन झाल्यानंतर गहू, डाळ आणि तांदूळ वाटायचे. त्या काळी बरं का, त्या काळी गहू, डाळ, तांदूळ, साखर कीर्तनाला आलेल्या लोकाला वाटल्या जायची. साखर वाटल्या जायची बरं का. साखर म्हणजे सोपं समजू नका. माझ्या लहानपणी साखरेचा चहा एखाद्या श्रीमंताच्या घरी व्हायचा. माझ्या लहानपणी. मी काही इंदिरा गांधी संघचा नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. माझ्या बालपणी इथून मागे 25 वर्षाचा काळ, इथून मागे 25 वर्षाच्या काळात मला कळत होतं एखाद्याच्या घरी साखरेचा चहा असायचा बा. आणि ज्याच्या घरी साखरेचा चहा तो गावातला श्रीमंत. तुम्ही बोला गड्या हो, असं नका करू. बोला ना, असं मोकळं बोला. ज्याच्या घरी साखरेचा चहा तो गावातला श्रीमंत माणूस. अहो एवढंच नाही हो, टीव्ही सुद्धा एखाद्या घरी असायचा गल्लीत. आणि तो बी कलरचा नाही, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. त्याला 2 ते शटर असायचे पहिल्यांदा. ते दरवाजे असे पहिल्यांदा माग करायचे फाटकं. बरोबर आहे. बरं, ज्याच्या घरी टीव्ही त्याच्या घरी दिवसभर कापूस याचावा लागायचा. नाही कळलं तुम्हाला? ज्याच्या घरी टीव्ही त्याच्या घरी वावरात काम करावं लागायचं. आमच्या चुलत्याने लय कापूस येचून घेतला माझ्या. बरोबर आहे. टीव्ही पाहायची का, चाल वावरात कापूस यायचा आहे. बरोबर आहे ना, चाल वावरात. बरं, ज्याच्या घरी टीव्ही त्याच्या घरचं दिवसभर काम बी ऐकावं लागायचं. जाय दुकानात ह्या, जाय तिकडं ते कर, नाहीत मग टीव्ही पाहायला येऊ देणार नाही. बरोबर आहे. आणि एकूण तिकून टीव्ही चालू झाली की अर्धा पिक्चर मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या, मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या, आब्या जोगाई धर आणि परभणी धर, याच्यात जात होतं का नाही? बरोबर असंच होतं ना. अशी परिस्थिती होती बघा. बरं, पाहुणा आला. पाहुणा हे सणाला जास्त महत्व होतं पहिलं. का माहितीये? कारण सणाच्या दिवशी चपाती खायला मिळायची आणि पोळी खायला मिळायची सणाच्या दिवशी बरं का. बरं, अजून सांगेन मी तुम्हाला. घरी जर पाहुणा आला ना सण सोडून, तर त्याच्यासोबत जेवायचं कोणी हे अगोदर मीटिंग व्हायची. बरोबर मी बोलतोय, आठवतंय ना सगळं? अगोदर मीटिंग व्हायची आणि घरातल्या एका माणसानं त्याच्यासोबत जेवाय बसायचं. बरं, या पाहुण्यासंग ह्यो जेवला की पुढच्या पाहुण्यासंग त्याचा नंबर कट व्हायचा. तो मागच्या पाहुण्यासंग जेवला होता, या वेळेस नाही. मग पाहुणे म्हणायचे, अहो तुम्ही बसत नाही. नाही नाही नाही, तुमचं होऊ द्या, मग आम्ही जेवू का. चपात्याच भरत महाराज दोघांच्या नावच्या केलेल्या असायच्या. अशी परिस्थिती होती. पण त्या काळी एकनाथ महाराजांच्या घरी स्वतःची 2 हत्ती होती. एवढी श्रीमंती नाथ महाराजांच्या घरी होती. लक्षात ठेवा. महाराज म्हणले पुरणपोळीचा नैवेद्य देवाला नाथ महाराजांच्या घरचा राहायचा. एवढी श्रीमंती नाथ महाराजांच्या घरी होती. अशा नाथ महाराजांचा शांत, संत आणि श्रीमंत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज मग देवाकडे काय मागतात. आणि देवाकडे आता एवढ्या मोठ्या माणसाला मागायचं काय काम आहे? काय मागायचं काम आहे बोला. काही लोक अहो थोडं जरी असलं तर म्हणतात आपल्याला कोणाच्या दारात जायचं काम नाही, मला त्याला काय मागायचं. मग एवढं मोठं नाथ महाराजांकडे असताना अहो संत जीवन हे परिपूर्ण जीवन आहे आणि जिथं अपूर्णता आहे तिथं मागणं असतं. मग साधू संतानं देवाकडे कधी संसारातलं मागितलं नाही. मग मागितलं काय? संसार व्यसने
जोरदार टाळ्या वाजवा. हे बघा टाळ्याला काही पैसे लागत नाही, तुम्ही किती जोरात वाजवा सर्वांनी. अहो हे एवढं गोड